नायगाव तालुक्यातील नरसी येथील शासकीय विश्रामगृहात ओबीसी महामेळाव्याची पूर्वतयारीची बैठक संपन्न। ओबीसी जनमोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर बी.डी. चव्हाण यांची नरसीत माहिती। याबाबत सविस्तर बातमी अशी की ओबीसी महामेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक आज शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी नरसी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती। सदरील या बैठकीमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, जातीनिहाय जनगणना आणि ओबीसींच्या सर्व महामंडळांना तत्काळ निधी द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी नरसी येथे ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याची पूर्वतयारीनिमित्त आज शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी नरसी येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून ओबीसी जनमोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर बी.डी. चव्हाण, ॲडव्होकेट अविनाश भोसीकर आणि ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र देमगुडे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व समाजातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। तसेच नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाजातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, नेते, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी हे शासकीय विश्रामगृह नरसी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या या बैठकीबद्दल ओबीसी जनमोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरील या बैठकी संदर्भात आपल्या प्रतिक्रियेतून सविस्तर माहिती दिली आहे। चला तर मग जाणून घेऊ ओबीसी जनमोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर बी.डी. चव्हाण काय म्हणाले ते। ओबीसी महामेळावा नरसी नायगाव जिल्हा नांदेड येथे या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्या मेळाव्यासाठी आदरणीय छगनजी भुजबळ साहेब, प्रकाशअण्णा शेंडगे असे दिग्गज नेते महाराष्ट्रातले, प्रकाशजी आंबेडकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून आज नरसी या गावात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। संपूर्ण परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी बांधव कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि हा मेळावा ऐतिहासिक होणार आहे। किमान 5 लाखापेक्षा जास्त ओबीसी समाज, विमुक्त भटका समाज आणि बलुतेदार समाज या ठिकाणी येईल अशी आमची अपेक्षा आहे। असं आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद निहाय, तालुका निहाय आम्ही बैठकीचं आयोजन करतो आहोत आणि मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणचा हा मेळावा ऐतिहासिक राहणार आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये समाज बांधव या ठिकाणी येणार आहे। विमुक्त भटक्यातले बंजारा समाज असेल, त्यांचा ड्रेस, पारंपरिक ड्रेस असेल, डफडा असेल, वाजंत्री असेल, त्याच्यानंतर त्यांचं गाणं असेल, लेंगी असेल, या ठिकाणी ते घेऊन येणार आहेत। त्याचप्रमाणे आमचे वडर समाज असतील तर ते त्या ठिकाणी खांद्यावर आपल्या गण घेऊन येतील। आमचे भोई समाज असेल तर तो त्या ठिकाणी जाळी घेऊन येईल। त्या ठिकाणी आमचा मदारी समाज असेल, त्याचप्रमाणे तुमचं वासुदेव समाज आहे, चुडबुडवाला समाज आहे, त्यानंतर गोसाई समाज आहे। या सगळ्या समाजाला आम्ही वेशभूषेमध्ये या ठिकाणी आणणार आहोत। म्हणून हा मेळावा ऐतिहासिक आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये असणारा हा महाराष्ट्रातला पहिला मेळावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल।